राम समर्थ श्रीराम. दशक 1 समास 6. श्रोते जनस्तवन. या समासामध्ये श्रोत्यांना समर्थ वंदन करतात. दासबोध श्रवण करणाऱ्या, परमार्थाचं ज्ञान चित्तामध्ये साठवणाऱ्या सर्व श्रोत्यांबद्दल समर्थांना नितांत आदर आहे. तो त्यांचा नम्रपणा, त्यांचा मोठेपणा. पण जेव्हा ते म्हणतात ना, न्यूनते पूर्ण करावे, तेव्हा मला स्वतःला परमसंकोच झाल्याशिवाय राहत नाही. श्रोत्यांना त्यांनी सर्वज्ञ म्हणून गौरवान्वित केलं आहे. एखाद्या थोर माणसाचा मुलगा मूर्ख असला तरी जगामध्ये त्याला थोरपणा मिळतो. आणि एवढंच नाही तर त्या न्यायाने मी हीन दीन असलो तरी तुमचा आहे असा प्रेमळ आश्वासक सूर जरी ते देतात तरी ते मला स्वतःला सहन होत नाही. स्वरूपपदाला गेलेल्या श्री समर्थांचा अधिकार म्या पामराने सांगणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती करणं. त्यांच्याबद्दल बोलू तितकं कमीच आहे. श्रीरामचंद्रांशी अनन्य झालेले समर्थ स्वतःकडे हीनपणा घेत असतीलही, पण हा समास पुढे यानुसार वाचताच येत नाही. समासाशी निगडीत पुढील वाक्य. दासबोधात समर्थांनी खालील गोष्टींची सांगड घातलेली आहे. कोणत्या त्या गोष्टी? प्रपंच आणि परमार्थ, आणखीन व्यवहार आणि आत्मज्ञान. दिसायला पाहता या परस्पर विरुद्ध गोष्टी वाटतात. उपरोक्त जोड्या परस्पर विरोधीत वाटतात. पण ही भ्रामक कल्पना आहे आणि ही कल्पनाच मुळी समर्थांना मान्य नाही. कारण आध्यात्मिक ध्येयवादाची व्यावहारिक वास्तववादाशी सांगड करणं हेच तर दासबोधामध्ये जागोजागी आढळतं. पुढे अशी अनेक उदाहरणं येतीलही, येणारच आहे. मग आजची स्टार नोट काय सांगते की प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. प्रपंच सावधपणे करून परमार्थात जो शिरेल तोच खरा परमार्थ करू शकेल. ही सुद्धा एक सुरेख सांगड. श्रीराम समर्थ श्रीराम.